श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अधिक महिना सुरू झालेला आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना अशा विविध नावाने ओळखतो। तसेच आपण या महिन्यामध्ये भरपूर सेवाही करत असतो, जसं की स्वामी महाराजांची नित्य सेवा, भगवान विष्णूंची सेवा ही करतच आहोत, कारण हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, भगवान विष्णूंच्या छत्रछायेखाली आहे। आणि तसेही या अधिक महिन्यामध्ये बऱ्याच घरामध्ये पारायण, नामस्मरण हे चालूच आहे। पण ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही, जसं की विष्णू सहस्त्रनामाचं पठण, व्यंकटेश स्तोत्राचं पठण, भगवान विष्णूंचं अखंड नामस्मरण करणं शक्य नाही झालं, किंवा दररोज एक माळ जपसुद्धा करणं नाही झालं, त्यांनी ही 3 दिवसाची सेवा आवर्जून या अधिक महिन्यामध्ये करायची आहे। अधिक महिन्यामध्ये सर्वात उच्च कोटीची आणि लवकरात लवकर आपल्याला प्रभाव दाखवणारी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे। अशा अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राची 3 दिवसाची सर्वात प्रभावशाली सेवा कशी करायची, पूजा मांडणी कशी करायची, तसेच ही सेवा करताना किंवा हे अनुष्ठान करताना कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्यंकटेश स्तोत्राचं नाव घेतलं तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो, कारण ही सेवा करणं एवढं सोपं देखील नाही, कारण ही सेवा 3 रात्रीची किंवा 21 रात्रीची करायची असते आणि ही सेवा संकल्पयुक्त करायची असते। व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा मध्यरात्री उठून करायची असते, आणि ही सेवा मध्यरात्री उठून करायची असते, म्हणून ही सेवा प्रत्येकालाच करणं होतं असं देखील नाही, आणि ही सेवा करण्यासाठी अतिशय भाग्यवान व्यक्तीचीच निवड व्यंकटेश भगवान करत असतात। म्हणूनच जर का तुमच्या मनामध्ये ही सेवा करण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही अतिशय भाग्यवान व्यक्ती आहात, कारण भाग्यवान व्यक्तीचीच निवड हे भगवान व्यंकटेश करत असतात। तसं तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता, पण अधिक महिन्यामध्ये केलेल्या कोणत्याही पारायणाचं किंवा कोणत्याही सेवेचं फळ हे आपल्याला अधिक मिळत असतं, 1000 पटीने मिळत असतं। आणि ही सेवा तर आधीच खूप प्रभावशाली आहे, आणि अधिक महिन्यामध्ये केल्याने त्याचा प्रभाव आणखीन जास्त वाढतो। म्हणूनच तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या, कोणतीही इच्छा, ती ही सेवा केल्याने नक्कीच पूर्ण होणार आहे, असाध्य गोष्टी साध्य होणार आहेत, आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे। तर तुम्ही ही सेवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण करण्यासाठी संकल्पयुक्त करू शकता। तुम्ही ही सेवा 3 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, पण 21 दिवस करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून तुम्ही या अधिक महिन्यामध्ये 3 दिवसाची किंवा 3 रात्रीची ही सेवा नक्की करायची आहे। तर आता ही 3 दिवसाची सेवा कधीपासून सुरू करायची? तुम्ही या अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारपासून ही 3 दिवसाची सर्वात प्रभावशाली सेवा करू शकता। शुक्रवार, शनिवार आणि रविवार असं तुम्हाला 3 रात्री ही प्रभावशाली सेवा करायची आहे। तसेच संकल्पाशिवाय कोणत्याही सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नसतं, म्हणून ही सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी सकाळी देवपूजा झाली ना की संकल्प सोडायचा आहे। त्यासाठी एक तामण घ्यायचं आहे, फूल, अक्षदा, हळदी कुंकू घ्यायचं आहे, आणि पळीने किंवा चमच्याने 2 चमचे पाणी टाकायचं आहे व संकल्प सोडायचा आहे। संकल्प सोडण्याआधी तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र कोणतं आहे ते सांगायचं आहे, तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे। तुम्हाला जर का तुमचं गोत्र माहीत नसेल ना तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता, आणि तो संकल्प सोडायचा आहे। संकल्प सोडून प्रार्थना करायची आहे की मी 3 दिवसाचं संकल्पयुक्त व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत आहे, तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या, अशी भगवान व्यंकटेशना प्रार्थना करायची आहे, स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर मध्यरात्रीपासून या सेवेला सुरुवात करायची आहे। तर आता हे पारायण करण्यासाठी पूजा मांडणी करावी लागते का असा प्रश्न पडला असेल, तर पूजा मांडणी करायची गरज नाही, कारण प्रत्येक घरामध्ये बाळकृष्णाची ही मूर्ती असतेच,
ती मूर्ती भगवान व्यंकटेशचं स्वरूप आहे. म्हणूनच तुम्ही त्यांच्यासमोर बसून हे अनुष्ठान करू शकता, ही सेवा करू शकता. जर का तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल ना, तर तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकता. पण 3 दिवस ती पूजा मांडणी तशीच ठेवावं लागेल. म्हणून तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी हरकत नाही. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि भगवान बाळकृष्णासमोर बसून ही सेवा करायची आहे. तर आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा आपल्याला मध्यरात्री 12 वाजता करायची आहे. मध्यरात्री 12 वाजता तुमच्या मुखातून व्यंकटेश स्तोत्राची सुरुवात झाली पाहिजे. एवढी काळजी मात्र ही सेवा करताना घ्यायची आहे. म्हणूनच ही सेवा करण्याआधी तुम्हाला 11:30ला किंवा 11लाच आंघोळ करून तयार राहायचं आहे. 12 वाजता या सेवेला सुरुवात करायची आहे. तर आता प्रश्न पडला असेल की देवपूजा करायची का? तर देवपूजा करायची गरज नाही, कारण तुम्ही सकाळीच देवपूजा केलेली असते. फक्त देवासमोर दिवा लावलेला पाहिजे, अगरबत्ती धूप लावलेला पाहिजे. आणि देवासमोर दिवा लावल्यानंतर तुम्हाला अजून एक दिवा लावायचा आहे, तो म्हणजे तुपाचा. हा दिवा व्यंकटेश स्तोत्र पूर्ण होईपर्यंत ठेवायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर तो दिवा शांत झाला तरी चालेल, पण व्यंकटेश स्तोत्र चालू असताना तो दिवा शांत होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणूनच यासाठी आधीच दिवा थोडा मोठा घेतला तर चालेल आणि त्यामध्ये भरपूर तूप टाकून तो दिवा लावायचा आहे. तसेच व्यंकटेश स्तोत्र सुरू असताना तुम्ही अगरबत्ती लावणार असाल किंवा धूप लावणार असाल ना, तो देखील सुरूच राहिला पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणूनच यासाठी तूप धूप अगरबत्ती तुम्ही जवळ घेऊनच बसायचं आहे. फक्त एवढीच काळजी तुम्हाला हे अनुष्ठान करताना, हे पारायण करताना घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या आसनावर बसणार आहात ना, ते आसन निळ्या कलरचं असावं. तुमच्याकडं जर का निळ्या कलरचं ते आसन असेल ना, तर तुम्ही एखादं ब्लाऊज पीस देखील घेऊ शकता, पण आसन हे निळ्या कलरचंच असावं. आणि तुमच्याकडं जर का निळ्या कलरची साडी असेल किंवा ड्रेस असेल ना, तर ते घालूनच तुम्ही पारायण करू शकता. पण जर का तुमच्याकडे निळ्या कलरची साडी नसेल, ड्रेस नसेल तरी चालेल, पण आसन हे निळ्या कलरचंच असावं. आणि 3 दिवस तुम्हाला निळ्या कलरच्या आसनावर बसूनच ही सेवा करायची आहे. हा या पारायणाचा सर्वात महत्त्वाचा नियम देखील आहे. तर आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पठण कसं करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र किती वेळा म्हणायचं आहे किंवा केव्हा म्हणायचं आहे, तसंच कोणतं वाचायचं आहे. कारण व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे. संस्कृतमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओळीचं आहे. ते खूप प्रभावशालीसुद्धा आहे आणि लवकर होणारंसुद्धा आहे. पण ते एवढं प्रभावी आहे की एक वेळा जेव्हा तुम्ही मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचता तेव्हा त्याचं 1 वेळा फळ मिळतं, पण जेव्हा तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करता तेव्हा ते 11 पटीने फळ देतं. म्हणून जर का तुम्हाला संस्कृत वाचता येत असेल ना, तर तुम्ही आवर्जून संस्कृतमध्येच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. पण जर का संस्कृत वाचता येत नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचा मराठी अनुवाद देखील वाचू शकता, त्याचं पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रामध्ये भगवान व्यंकटेशांची स्तुती केलेली आहे, त्यांचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करता तेव्हा साक्षात भगवान व्यंकटेश तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. साक्षात भगवान व्यंकटेश हे आपल्याला दर्शन देतात. म्हणून एवढी उच्च कोटीची आणि प्रभावी ही सेवा आहे. आणि व्यंकटेश स्तोत्राच्या मराठी अनुवादमध्ये भगवान व्यंकटेशांचं विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. त्यामुळे साक्षात भगवंताचं आपल्याला दर्शन घडत असतं. एवढी प्रभावशाली आणि लवकरात लवकर फलश्रुती देणारी ही सेवा आहे. व संस्कृतमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे 15 श्लोकाचं आहे व मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे 108 ओवींचं आहे. त्यामुळे जर का तुम्हाला संस्कृत येत असेल ना, तर तुम्ही 8-10 दिवस आधीच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, सराव करा. असं केल्याने तुम्हाला पारायण करताना, अनुष्ठान करताना काहीच अडचण येणार नाही. आणि तसेही संस्कृतमध्ये हे पारायण करत असताना जास्त वेळ लागत नाही, पण मराठीमध्ये जर का तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असाल तर जास्त वेळ लागतो.
कारण मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे 108 ओवींचं आहे, म्हणून खूप वेळ लागू शकतो. कारण आपल्याला हे पारायण करत असताना 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. लक्षात घ्या, शुक्रवारी 21 वेळा, शनिवारी परत 21 वेळा आणि रविवारी परत 21 वेळा असं आपल्याला ह्या पारायणाचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. म्हणूनच तुम्ही जर का संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असाल तर तुम्हाला 1 तास लागू शकतो आणि तुम्ही जर का मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करणार असाल तर तुम्हाला 3 ते 4 तास देखील लागू शकता. म्हणजेच रात्री जर का तुम्ही 12 वाजता पारायणाला बसलात तर तुम्हाला सकाळचे 4 ते 5 वाजू शकतात. पण जर का तुम्ही संस्कृतमध्ये केलं तर पहिल्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ लागेल, पण नंतरच्या दिवशी 1 ते 1.5 तासात तुमचं हे पारायण होऊन जाईल. पण एक लक्षात घ्या, संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना जर का तुम्हाला स्पष्टपणे उच्चार करता येत असतील, शब्द येत असतील तरच तुम्ही संस्कृतमध्ये ह्या पारायणाला सुरुवात करा, नाहीतर तुम्ही मराठी अनुवाद देखील वाचू शकता. ज्यावेळेस तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहात त्यावेळेस संपूर्ण 15 श्लोकाचं व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला 21 वेळा पठण करायचं आहे. पण जर का तुम्ही मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहात तर त्यावेळेस मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मराठीमध्ये जी फलश्रुती दिलेली आहे ती शेवटी वाचायची आहे, म्हणजेच 21व्या वेळेस वाचायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 20 वेळा मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आहात त्यावेळेस तुम्हाला 80 ओवीपर्यंतच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि शेवटी 21व्या वेळेस तुम्हाला फलश्रुती वाचायची आहे. कारण असं की 80 ओवीपर्यंतच व्यंकटेश स्तोत्र होतं आणि 81 ओवीपासून व्यंकटेश स्तोत्राची फलश्रुती सुरू होते. म्हणून 20 वेळा आपल्याला 80 ओवीपर्यंतच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि 21व्या वेळेस जेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहात तेव्हा पूर्ण 108 ओवीपर्यंत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. एवढीच काळजी व्यंकटेश स्तोत्राचं मराठी अनुवाद वाचताना घ्यायची आहे, कारण फलश्रुती ही सगळ्यात शेवटी म्हणायची असते. व्यंकटेश स्तोत्राचं पारायण अनुष्ठान अशा प्रकारे केलं तरच तुम्हाला या पारायणाची, या अनुष्ठानाची प्रचिती येईल, प्रभाव दिसून येईल. आता या पारायणाचे, या अनुष्ठानाचे नियम बघूया. तर हे पारायण कोण कोण करू शकतो? तर हे पारायण स्त्री किंवा पुरुष दोन्हीही करू शकतात. मुलं करू शकतात, मुली करू शकतात, वयोवृद्ध कोणीही हे पारायण करू शकतात. पण जर का स्त्रिया हे पारायण करणार असतील तर तुमचा मध्येच जर का मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही या पारायणाला सुरुवात करू नका. मासिक धर्म झाल्यानंतरच तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात करा, कारण मध्येच या पारायणाला खंड पडू शकतो आणि तुमची झालेली सेवा ही व्यर्थ जाऊ शकते. म्हणूनच एवढी काळजी स्त्रियांनी घ्यायची आहे. मासिक धर्माप्रमाणे तुम्हाला जर का सूतक पडलं तर हे पारायण खंडित होऊ शकतं. हे पारायण पूर्णत्वास जाऊ शकत नाही. तुम्हाला नंतर हे पारायण परत पहिल्यापासून संकल्प सोडून करायचं असतं आणि त्याचसोबतच तुम्हाला या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रवास देखील टाळायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रवास करणार असाल त्या दिवशी हे पारायण करायचं नाही. प्रवास झाल्यानंतरच तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता. त्याचसोबत या पारायणाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला या 3 दिवसामध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. मांसाहार करायचा नाही. मांसाहार हा तुम्ही देखील करायचा नाही आणि घरच्यांनी देखील करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला परान्न वर्ज्य आहे. 3 दिवस तुम्ही परान्न घेऊ शकत नाही. एवढे नियम या पारायणाचे आहेत. आता परत एकदा सांगते, व्यंकटेश स्तोत्र हे दररोज आपल्याला 21 वेळा पठण करायचं आहे. म्हणजेच शुक्रवारी 21 वेळा, शनिवारी 21 वेळा आणि रविवारी 21 वेळाच ह्या पारायणाचं पठण करायचं आहे. आणि एकदा जर का पारायणाला बसलं ना तर मध्येच उठायचं नाही. काहीही झालं तरी मध्ये उठायचं नाही, कारण हे पारायण करत असताना आजूबाजू तुमच्यात जी काही वाईट शक्ती असेल ना
ती तुम्हाला त्रास देत असते. म्हणून काहीही झालं तरी तुम्हाला लागोपाठ क्रमशः व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.